नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन त्याच्या रूममध्ये विचार करत असतो. तेवढ्यात तिकडून सायली येते आणि सायली खूपच टेन्शनमध्ये असते. तर अर्जुन तिला पाहून म्हणत असतो की काय ग सायली, काय झालं? तर सायली म्हणते की काही नाही. मग आता तो म्हणत असतो की मम्माने ही काय आता पूजा शोधून काढलेली आहे. उद्या ना आपल्याला तिकडे जायचे वंदना जाधव बद्दल शोधायला. तर आता पूर्ण दिवस आपण घरीच अडकून बसलो तर कसं मॅनेज होईल सगळं? मग आता सायली म्हणत असते की तसेही आपण उद्या दोघेही एकत्र बाहेर पडू शकलोच नसतो. मग आता अर्जुन म्हणत असतो की पण काहीतरी कारण काढून जाऊया ना बाहेर. तर सायली म्हणत असते की हा, तसा जर आपण प्रयत्न केला तर आई आपल्याला जाऊन देतील. मग अर्जुन म्हणत असतो की येस. तर सायली म्हणत असते की पण ना मलाच घरी राहायचं आहे. आता असं म्हटल्याबरोबर अर्जुनला धक्काच बसतो. मग तो सायलीला म्हणत असतो की का? तर मग सायली म्हणत असते की तुम्ही एक काम करा ना, तुम्ही चैतन्य भाऊजींना घेऊन जा. मी अस्मिताताईंबरोबर राहते, पूजेची तयारी करते. ही पूजा उत्साहात पार पडणं खूपच गरजेचं आहे. आता ही काहीतरी लपवत असते. तर अर्जुन विचार करतो आणि तो म्हणत असतो की अस्मिता सोबत तुला म्हणजे अस्मिताताई सोबत का थांबायचं आहे? नाही म्हणजे ती आता ठीक आहे, बाळ सुद्धा ठीक आहे. आपल्याला आता प्रियाबद्दल जे जे काही कळेल ते लवकरात लवकर शोधायला नको का? ते इम्पॉर्टंट नाही का? तर सायली म्हणत असते की आहे, पण आपल्यासाठी आपला हा शोध आणि घरातील कार्य या दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या दोन्हीचा समतोल राखायला हवा. तर अर्जुन सायलीच्या जवळ येतो आणि तिला म्हणत असतो की काय काय चाललं आहे सायली? तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीये आणि ते काय आहे प्लीज तू मला सांग. तर सायली सांगते की मी अस्मिताताईंच्या खोलीमध्ये गेले होते. त्यावेळेस अस्मिताताई मला म्हणाली की एक गोष्ट लक्षात ठेव सायली, उद्यापर्यंत जर सचिनचा कॉन्टॅक्ट नाही ना झाला तर मी स्वतः त्याला शोधायला जाईल. आता असं म्हटल्याबरोबर अर्जुनला धक्काच बसतो. तर आता अर्जुन म्हणत असतो की व्हॉट, डोकं फिरलंय का तिचं? तो सचिन काय लायकीचा माणूस आहे, घरी सगळ्यांना दिसला आहे. त्याने फक्त साक्षीबद्दलचं अफेअर लपवलं नाही, तर त्याने हेही लपवून ठेवलं की साक्षी अजूनही जिवंत आहे. त्याचं अजूनही साक्षीबरोबरचं अफेअर सुरूच आहे. तर अस्मिताताईला त्याला शोधायला जायचे तरी सुद्धा आणि त्याच्याबरोबर स्वतःचं आयुष्य खराब करून घ्यायचं आहे का? मी असं काहीच होऊ देणार नाही. असं म्हणून तो मोबाईल काढतो आणि फोन लावायला जातो. तर सायली म्हणत असते की अहो, कोणाला फोन करताय तुम्ही आणि एवढ्या लगेच आता राग येऊन देऊ नका. तर अर्जुन फोन लावतो आणि त्याने आता चैतन्याला फोन लावलेला असतो. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो की मला अस्मिताताईसाठी डिवोर्स पेपर हवे आहे, तर प्लीज तयार कर. जी काही प्रोसेस असेल ती सुरू कर आत्ताच्या आत्ता. पेपर्स उद्याच हवे आहेत. असं म्हणून तो फोन ठेवतो. तर सायलीला खूप मोठा धक्का येथे बसलेला आहे. तर सायली म्हणत असते की काय घटस्फोट वगैरे? अहो, विचार कसा काय करताय तुम्ही? अहो, अस्मिताताई अजून एक धक्का सहन करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत. त्यांना सावरायला तरी वेळ द्या. तर अर्जुन म्हणत असतो की तिला जर आपण जास्त वेळ दिला तर ती अजूनच सचिनमध्ये गुंतत जाईल आणि त्याच्या मागेच जाईल. तर आता सायली म्हणत असते की हे बघा, या घरातल्या गोष्टी तुम्ही माझ्यावरती सोडा. प्रियाच्या बाबतीत काही करता येईल का याकडे लक्ष द्या आणि अस्मिताताईंच्या बाबतीत तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका. तर अर्जुन म्हणत असतो की म्हणजे ती मूर्खपणा करत राहणार आणि आता तो पुढे बोलणारच असतो. तेवढ्यातच सायली आता हात जोडते आणि म्हणत असते की मी हात जोडते तुमच्या समोर. माझं ऐका, हा फक्त एका लग्नाचा किंवा संसाराचा विषय नाहीये, अस्मिताताईचा आणि त्यांच्या बाळाचा विषय आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता चैतन्य भाऊजींना सांगा की घटस्फोटाचे कागद काढायचे नाहीयेत म्हणून आणि तुम्ही त्या दिशेने कोणताही विचार करणार नाहीये, कळतंय का? तर अर्जुन काहीच बोलत नाही. तो गप्पच बसलेला असतो आणि मग तो मनामध्ये म्हणत असतो की आता अस्मिताताईला किती त्रास व्हायचा आहे ना ते एकदाचाच होऊ दे, पण हा विषय आता मी कायमचा संपवून टाकणार आहे उद्या. असं म्हणून आता तो सायलीकडे बघत असतो. सायली मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने अस्मिताताईसाठी डिवोर्स पेपर बनवून आणलेले असतात आणि तो तिला म्हणत असतो की अस्मिताताई याच्यावरती सही कर. तर अस्मिता खूपच रागवते अर्जुनवर आणि मग अस्मिता म्हणते की मला माझा संसार हवा आहे, कारण माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. यावर मी सह्या करणार नाही म्हणजे नाही. घरातील सगळेच जण आश्चर्यचकित झालेले असतात. तर आता थोड्या वेळाने सायली म्हणत असते की अर्जुनला मी तुम्हाला आधी सांगितलं
सांगितलं होतं की तुम्ही असं काहीच करू नका, प्लीज घाई करू नका, तरीसुद्धा तुम्ही घाई केली. तर ती चैतन्यला म्हणत असते की चैतन्य भाऊजी, तुम्ही त्या वंदना जाधवची माहिती काढायला जाणार होता ना, तर लवकरात लवकर जावा आणि आजच तिची सगळी माहिती काढा. दुसरीकडे आपण पाहतो की प्रिया सायलीवरती लक्ष ठेवत असते. तर आता ती म्हणत असते की सायली तर इथेच आहे, पण अर्जुन कुठे गेलेला आहे? अर्जुन मात्र इकडे पोलीस स्टेशनला गेलेला असतो आणि तो वंदना जाधवची आता माहिती काढत असतो. त्याला आता फाईल मिळालेली असते आणि ते हवालदार म्हणत असतात की याच्यामध्ये आता सगळं काही आहे, नंबर, पत्ता, आणि मग हा भाग येथेच संपलेला आहे. आजचा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.